शुअर आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कधी दूर दूर कधी तू समोर आहे, कसे होते असे ही कसा सावरू मी आवरू ग, स्वप्न काहे जगता नाही मला आभास आभास. कधी दूर दूर होते आज काहे कसे कसा सावरू मी आवरू ग, स्वप्न काहे जगता नाही मला आभास. तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण VPN सिंगापूरचा कनेक्ट करायचं आहे. बरेच लोकांच्या मोबाईलमध्ये कॅपकटचे इफेक्ट लोड होत नाही, तर त्यांनी सुपर VPN ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि सर्व्हर जो आहे तो कनेक्ट करा. त्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो पण मी व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केला असेल तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ या ठिकाणी लोडिंग होईल आणि व्हिडिओ ॲड होईल. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओला तुम्ही जे आहे ते सेपरेट करण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ मित्रांनो सेपरेट झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं बघू शकता. काही ठिकाणी आपल्याला इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे, म्हणजे हा व्हिडिओ तर तुम्ही इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याआधी तुम्हाला इथं तुमची इमेजेस ॲड करायचे. तर ॲडवरती क्लिक करून फोटोजमध्ये जायचं आहे. जेवढे पण तुमचे फोटोज असतील ते एक एक करून ॲड करून घ्या. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघून घ्या. जो फोटो ॲड करणार आहात त्या फोटोला तुम्ही या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं. ओके, फोटोवरती तुम्ही जस्ट क्लिक करायचं आणि अशा प्रकारे दोन बोटामधून झूम करायचं. आता फोटोज जे आपले असतील ते अशा प्रकारे आपण झूम करून घेणार आहोत. पण आता इथं आणखीन एक गोष्ट आहे ती करायची तुम्हाला, ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला फोटो जे आपण ॲड केले ते फोटो कुठून कुठंपर्यंत ॲड करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर जो फोटो आहे, समजा आता इथं मला बरोबर 2 सेकंदापासून फोटो ॲड करायचे, तर इथून ह्या फोटोला मी अशा प्रकारे सरकवून 2 सेकंदाजवळ घेणार आहे. ओके, तेव्हा बघू शकता इथं एक फोटो ॲड होईल. तिथून पुढं आपल्याला समजा दुसरा फोटो इथंपर्यंत ॲड करायचा आहे, तर आपण इथंपर्यंत ॲड करू शकतो. तर मी तुम्हाला ते टाईम कुठला आहे ते टाईम प्रॉपर आपल्या टाईमलाईनवरती जाऊन सांगतो. तर बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, झूम करून दाखवतो. पहिला जो आहे तो 1 सेकंद आणि 25 फ्रेमवरती, इथं तुम्हाला फ्रेम दिसत आहेत 20 फ्रेम आहे, इथं 25 आहे, इथं थोडं झूम केल्यानंतर दिसेल 25 फ्रेम. ओके, 1 सेकंद आणि 25 फ्रेमवरती तुम्हाला पहिला इमेजेस ॲड करायचे. दुसरा जो इमेजेस असणार आहे तो दुसरा इमेजेस बरोबर 4 सेकंद आणि 15 फ्रेमपर्यंत ॲड करायचे. तिसरा जो आपला इमेज असणार आहे तो बरोबर 7 सेकंद आणि 5 ते 7 फ्रेमवरती आपल्याला ॲड करून घ्यायचा. ओके, त्यासमोरचा इमेजेस आपल्याला जो आहे तो बरोबर बघू शकता 9 सेकंद आणि 25 फ्रेमवरती ॲड करायचा आहे. तिथंपर्यंत वाढवायचं. ठीक आहे, त्यानंतर समोरचा जो इमेजेस असणार आहे आपला तो बरोबर 12 सेकंद आणि 25 फ्रेमपर्यंत आपल्याला ॲड करायचं आहे. आणि त्याच्या समोरचा जो इमेजेस आहे तो थोडासा मोठा आहे, तर तो आपल्याला बरोबर जे आहे ते 18 सेकंद आणि 5 फ्रेमवरती ॲड करायचा. 18 सेकंद आणि 5 फ्रेम. त्यानंतर त्याच्या समोरचा इमेजेस जो आहे तो आपल्याला बरोबर जे आहे ते 22 सेकंद आणि 25 फ्रेमवरती ॲड करायचं, म्हणजे तिथंपर्यंत वाढवायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा इमेजेस 25 सेकंद आणि 12-13 फ्रेमच्या आसपास ॲड करायचं आहे. त्यानंतर जो पुढचा इमेजेस असणार आहे आपला तो एंडपर्यंत असणार आहे. सो एंडपर्यंत जिथं ऑडिओ आहे तिथंपर्यंत हा इमेजेस अप्लाय करायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर इमेजेस जे आहेत त्यावरती ॲनिमेशन्स अप्लाय करायचे. पहिल्या इमेजेसला कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही. दुसऱ्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. सर्व ॲनिमेशन आपण कॉम्बोमधील देणार आहे. तर 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर पेंडुलम 1
हा पेंडुलम 1 इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा जो आपला इमेज असणार आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ओके, त्यासमोरच जो तिसरा इमेज असणार आहे त्यावरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, बाउन्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासमोरच्या लेअरवरती आपल्याला जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या इमेजेसला आपल्याला बाउन्स 2 हा ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्या समोरच्या इमेजेसवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे त्या इमेजेसवरती. तर त्यानंतर समोरच्या इमेजेसवरती आपण जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर राईट झूम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि सेम त्याच्या समोरच्या इमेजेसवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि वेव्ह ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट अप्लाय करायचा. ओके, तर ॲनिमेशन हा अप्लाय केल्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्वे इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे लास्टच्या इमेजेससाठी. ओके, तर असे ॲनिमेशन आपण सगळे अप्लाय करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे तर इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर स्टार्टला येऊन तुम्हाला जस्ट जे आहे ते हॅलो ब्लर इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर हॅलो ब्लर इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याला जे आहे ते 1 नंबरच्या इमेजेसपर्यंतच अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे 1 नंबरच्या इमेजला आपण हॅलो ब्लर हा इफेक्ट इथं दिलेला आहे. त्याची सेटिंग बघा, ॲडजस्टमेंट लेअरवरती जायचं आहे. स्पीड जो याचा आहे तो 20%च्या आसपास ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी 80 ठेवायची. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर जे लिरिक्स आहेत त्या लिरिक्स ॲड करण्यासाठी आपल्याला जस्ट पहिल्यांदा ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ओव्हरले ॲड करून घ्यायचा आहे. तर आता तो ओव्हरले कुठला आहे ते बघा. तर हा जो ओव्हरले आहे तो PNG ओव्हरले आहे. तर त्यासाठी ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. इथे एक तुम्हाला मी PNG ओव्हरले दिलेला आहे तर तो ॲड करायचा. तर तो ओव्हरले कशा प्रकारचा आहे तर व्हाईट शॅडो आहे. तर बघू शकता अशा प्रकारची ही शॅडो दिसणार आहे. तर ही शॅडो PNG आपल्या व्हिडिओवरती ॲड करून घ्यायची. ओके, आणि ही शॅडो PNG पूर्णपणे एंडपर्यंत आपण अशा प्रकारे खेचून वाढवून घ्यायचं. ओके, तर जिथंपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथंपर्यंतच आपल्याला गरज आहे, त्यामुळे तिथंपर्यंतच आपण अप्लाय केलेला हा शॅडो. आता यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तर 2 नंबरच्या लेअरवरती म्हणजे इमेजेसवरती जायचं. 2 नंबरच्या इमेजेसवरती गेल्यानंतर ओव्हरलेवरती जायचं परत आणि इथे एक तुम्हाला PNG अप्लाय करायचं. तर ठीक आहे, PNG कसा ॲड करायचा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरचा PNG आहे तो सिलेक्ट करायचा आहे, ॲडवरती क्लिक करायचं. म्हणजे जसं सॉन्ग असेल त्या सॉन्गनुसार ॲड करायचं आहे. फक्त याची साईज लक्षात घ्या. इथं तुम्हाला जस्ट हा PNG ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला बेसिकमध्ये जायचं आहे. बेसिकमध्ये गेल्यानंतर स्केल जे आहे याचं ते स्केल तुम्ही बरोबर कमी करून 72%च्या आसपास घ्यायचे, 70 किंवा 72%. ओके, त्यानंतर पोझिशनवरती जायचं आहे. एक्स ॲक्सिस 0 ठेवायचं आहे. वाय ॲक्सिस जो आहे तो बरोबर 420 करायचा. ओके, 420 करायचं, जास्त झालेला आहे आपला. 420 केल्यानंतर बरोबर जे आहे ते साईजमध्ये प्रॉपर दिसून जाईल. 420पेक्षा कमी असेल तर चालेल पण जास्त नको. ओके, तो इमेजेस जो आहे तो आपण कमी जास्त करून ओव्हरले आपल्या 1 नंबरच्या इमेजेसपर्यंतच अप्लाय करायचा. म्हणजे जिथून ॲड केलेलं त्यावरतीच अप्लाय करायचं. ओके, सेम त्याच टाईपमध्ये दुसरा आता PNG जो आहे तो मी तुम्हाला ॲड करून दाखवलेला आहे पहिला. सेम तशाच पद्धतीने आपल्याला दुसरा ॲड करायचा आहे. ओके, दुसरा ॲड केल्यानंतर देखील सेम 30 साईज ठेवायची आणि तो देखील 2 नंबरचे इमेजेसपुरता ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे जेवढे ओव्हरले आपण ॲड करणार आहोत प्रत्येक म्हणजे इमेजेसला एक ओव्हरले ॲड करायचं आहे. ते सर्व तुम्हाला मटेरियल PNGमध्ये मी दिलेले आहेत, PNG बनवलेले. ओके, तेच PNG अप्लाय करायचे आहेत. त्यानंतर आता या PNGला देखील आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर ॲनिमेशन एकदम सिम्पल आहे. ॲनिमेशन म्हणजे पहिल्यांदा या ओव्हरलेला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इन ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे आणि पहिला जो इन ॲनिमेशन आहे हा पॅडिंग इन ॲनिमेशन आहे. ठीक आहे, तर बघू शकता पॅडलिंग इन ॲनिमेशन जो आहे तो ॲड करायचा. त्याचं टाईम जे आहे ते 0.5 सेकंद इतकंच ठेवायचं. म्हणजे ते बाय डिफॉल्ट 0.5 सेकंदच असते पॅडलिंग. आणि आउट जो आहे तो आउट आपण बरोबर बघू शकता स्लाईड लेफ्ट हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आणि तो देखील 0.5 सेकंद ठेवायचा आहे. ओके, आणि हेच ॲनिमेशन इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन प्रत्येक PNGला आपण ॲड करायचं. इन ॲनिमेशन पॅडलिंग आणि आउट ॲनिमेशन स्लाईड लेफ्ट आणि दोन्ही 0.5 सेकंद. बघू शकता प्रत्येक लेअरला मी जे आहे ते तेच ॲनिमेशन दिलेलं आहे. सो एंडपर्यंत जेवढे PNG होतील सगळ्यांना हेच ॲनिमेशन अप्लाय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बटरफ्लाय इफेक्ट जो तुम्हाला दिसतो आहे तो कसा ॲड करायचा. तर बटरफ्लाय इफेक्ट ॲड करण्यासाठी 2 नंबरच्या इमेजेसवरती जायचं आहे. 2 नंबरच्या इमेजेसवरती गेल्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टला क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता पहिल्यांदा हा मी डिलीट करून दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. बटरफ्लायजमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बटरफ्लायचा हा इफेक्ट बघायला भेटेल.
तर तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर तो बटरफ्लायज इफेक्ट पूर्णपणे एंडपर्यंत अप्लाय करायचा. ओके, लेअर वाढवून अशा प्रकारे एंडपर्यंत घ्यायचे आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण व्हिडिओवरती बटरफ्लाय इफेक्ट अप्लाय होईल. तर आता व्हिडिओ जो आहे तो आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.